Hi friends, welcome to my YouTube channel. Friends, today's topic is synthesis. Synthesis मध्ये प्रामुख्याने आपण तीन मुख्य टॉपिक पाहतो. First one is simple sentence. It is called in Marathi केवल वाक्य. Second, compound sentence. It is called in Marathi संयुक्त वाक्य. And third one is complex sentence. It is called in Marathi मिश्र वाक्य. मित्रांनो, मिश्र वाक्य म्हटलं, कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हटलं की त्यामध्ये एक मेन क्लॉज असतो आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज असतो. आता मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज, आपण जो क्लॉजेस हा जो टॉपिक आहे तो आपण नंतर घेणार आहोत. पण तत्पूर्वी इन शॉर्ट मध्ये सांगतोय की मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेट क्लॉज. आता कसं ओळखायचं हे वाक्य शिकत असताना आपल्याला हळूहळू समजत जाईल. आजच्या टॉपिकमध्ये आपण प्रामुख्याने बघणार आहोत ते म्हणजे कंजंक्शन्स ऑफ टाइम, म्हणजे कालदर्शक. आता कालदर्शकामध्ये कोणता भाग येत असतो, तर प्रामुख्याने आपण इथे आता पाहणार आहोत ते म्हणजे ॲज, म्हणजे जसे डॉट 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 तसे. ॲज सून ॲज, ज्या क्षणी त्या क्षणी. आणि तिसरा आहे व्हॅन. व्हेन म्हणजे जेव्हा. अशा पद्धतीने आपण हे तीन टॉपिक आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघू आपण की कशा पद्धतीने ही वाक्यरचना केली जाते आणि याचे नियम कोणते आहेत ते आपण पाहू. सी, कॉम्प्लेक्स सेंटेन्स इट इज कॉल्ड मिश्र वाक्य. कंजंक्शन्स ऑफ टाइम कालदर्शक. कंजंक्शनला आपण मराठीमध्ये उभयान्वयी अव्यय असं म्हणतो. आता या ठिकाणी असणारे जे तीन कंजंक्शन्स आहेत, फर्स्ट ॲज, इट इज कॉल्ड इन मराठी जसे डॉट 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 तसे. सेकंड आहे ॲज सून ॲज, ज्या क्षणी त्या क्षणी. आणि तिसरं आहे व्हॅन, म्हणजे जेव्हा डॉट 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 तेव्हा. आता याच्यावरती आपण वाक्यरचना शिकू. तत्पूर्वी एक आपल्या वाक्यरचना अधिक सुलभ होण्यासाठी म्हणून आपण काय करूया, एक फॉर्म्युला तयार करू. बघा, ॲज ऑब्लिक ॲज सून ॲज ऑब्लिक व्हॅन, म्हणजे हे तीनही कंटेंट मी असे घेतले, वेगवेगळे लिहिण्यापेक्षा एकाच सूत्रामध्ये दाखवतो. ॲज ऑब्लिक ॲज सून ॲज ऑब्लिक व्हॅन प्लस फर्स्ट सेंटेन्स then second sentence. ओके, म्हणजे पहिली घटना दुसरी घटना असं मराठीमध्ये होतं. तर हा झाला फॉर्म्युला झालेला आहे, जे आपण कन्स्ट्रक्शन वाक्यरचना करणार आहोत त्याचा हा फॉर्म्युला आहे. आता फॉर्म्युला मिळाल्यानंतर आपण इथे वाक्य तयार करू. मी एक वाक्य लिहितो आणि मग ते एकच वाक्य आपण या तीनही कंजंक्शन मध्ये त्याचा वापर करू. ती कशी वापर केली जातात ते आपण बघू. द टीचर एंटर्ड द क्लास the students stood up. ओके, हे आता वाक्य दिलेलं आहे, दोन वाक्य दिलेली आहेत आणि दोन वाक्यांचं आपल्याला एक वाक्य बनवायचंय. एक मेन क्लॉज आणि दुसरा सबऑर्डिनेट क्लॉज. ओके, फर्स्ट विल यूज ॲजचा वापर करून हे आपण वाक्य बनवू. बघा, जरी वाक्य उलटसुलट जरी असली तरी ही उभयान्वयी अव्यय नेहमी सुरुवातीलाच येतात. ॲज द टीचर एंटर्ड
द क्लास कॉमा द स्टुडंट्स स्टूड अप. बघा काय केलं, फक्त इथे आपण ॲज वापरला. आता याचा अर्थ काय झाला बघा, इथे काय झाला, द टीचर एंटर्ड द क्लास, जे शिक्षक वर्गात आले. दुसरं वाक्य, द स्टुडंट स्टूड अप, विद्यार्थी उभे राहिले. ओके, आता आपण ॲजचा अर्थ इथे बघितला, जसे तसे. म्हणजे जसे का शिक्षक वर्गात आले, ॲज द टीचर एंटर्ड द क्लास, तसे तसे द स्टुडंट स्टूड अप, तसे विद्यार्थी उभे राहिले. असा आपल्याला इथे अर्थ मिळतो या वाक्याचा. आता आपण दुसरं जो आहे ॲज सून ॲज, त्याचं वाक्य करून बघू. हेच वाक्य आपण ॲज सून ॲजने बनवू. ठीक आहे, ॲज सून ॲजचा वापर करू. बघा, ॲज सून ॲज, इथे ॲज सून ॲज सुरुवातीला घेतलं. त्यानंतर बघा, द टीचर एंटर्ड द क्लास, कॉमा द स्टुडंट स्टूड अप. इथे लक्षात आलं असेल तुमच्या, इथे आपण ॲज सून ॲज घेतलं म्हणजे ज्या क्षणी त्या क्षणी. बघा अर्थ कसा झाला, ज्या क्षणी शिक्षक वर्गामध्ये आले त्या क्षणी विद्यार्थी उभे राहिले. म्हणजे ज्या क्षणी शिक्षक येतात त्या क्षणी विद्यार्थी उभे राहतात, अशी ही वाक्यरचना झालेली आहे. ओके, आता आपण वेनने, हेच वाक्य आपण वेनने करूया. आपण वेनचा वापर करून हेच वाक्य बनवू. बघा, सुरुवातीला आपण वेन घेतो, वेन. त्यानंतर द टीचर एंटर्ड द क्लास, कॉमा द स्टुडंट्स stood up. When the teacher entered the class, the student stood up. आता वेनचा अर्थ काय, जेव्हा तेव्हा. ओके, बघा, जेव्हा शिक्षक वर्गात आले तेव्हा, म्हणजे त्यावेळेला द स्टुडंट स्टूड अप, विद्यार्थी उभे राहिले. मित्रांनो, आता तुमच्या लक्षात आलं असेल, ही तीनही जे कंजंक्शन्स आहेत, ॲज आहे, ॲज सून ॲज आहे, वेन आहे, याचा आपण प्रथमच वापर केलेला आहोत. इथेही लक्षात येईल, ॲज सून ॲजचं वाक्य केलं त्यावेळी सुद्धा प्रथमच वापरलं. त्यानंतर ॲज देखील सुरुवातीला वापरलं. म्हणजे इथे तुमच्या लक्षात आलं असेल की ही उभयान्वयी अव्यय जी आहेत ती वाक्याच्या सुरुवातीला आपण घ्यायची असतात. हा नियम तुमच्या इथे लक्षात आलं असेल. ठीक आहे, अजून एक वाक्य बघू म्हणजे अधिक तुमच्या लक्षात येऊ शकेल. दुसरं वाक्य घेऊ. He opened the door. The birds flew away. The birds flew away. He opened the door. The birds flew away. म्हणजेच त्याने दरवाजा उघडला, पक्षी उडून गेले. अशी ही दोन वाक्य आहेत. आता ही दोन वाक्य आपण प्रथम ॲजने, नंतर ॲज सून ॲज आणि व्हेनने आपण तयार करू. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी प्रथम आपण ॲज जर घेतलं तर वाक्य कसं होणार. सुरुवातीला आपण इथे ॲज घेतलं. ॲज ही ओपन द डोअर, कॉमा द बर्ड्स फ्ल्यू अवे. कसं वाक्य झालं बघा, ॲज ही ओपन द डोअर, कॉमा द बर्ड्स फ्ल्यू अवे. म्हणजे जसे का
त्याने दरवाजा उघडला तसं पक्षी उडून गेले, असा त्याचा अर्थ झाला. ठीक आहे. आता यामध्ये ॲज सून ॲजने हेच वाक्य कसं होईल बघा. ॲज सून ॲज ही ओपन द डोअर, कॉमा द बर्ड्स फ्ल्यू अवे. म्हणजे ज्या क्षणी त्याने दरवाजा उघडला त्या क्षणी पक्षी उडून गेले. ओके. आता तिसरं व्हॅन. आता व्हॅनने हे वाक्य कसं होईल. सुरुवातीलाच आपण व्हॅन वापरू. व्हॅन ही ओपन द डोअर द बर्ड्स फ्ल्यू अवे. म्हणजे जेव्हा त्याने दरवाजा उघडला त्याच वेळेला म्हणजेच तेव्हा पक्षी काय झाले, उडून गेले. ओके, आलं लक्षात. आता यामधला भाग आहे आपला की मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज. हा जो भाग आहे तो मी स्पेशल जो क्लॉजचा टॉपिक घेणार आहे तिथे समजावून सांगणार आहे. म्हणजे इथे कन्फ्युजन नको. आता फक्त एवढंच लक्षात घ्या की ॲजचा वापर कसा करायचा, ॲजचा वापर कसा करायचा आणि व्हॅनचा वापर कसा करायचा. ठीक आहे. अजून काही नियम आपल्याला बघायचे आहेत ते आपण बघू. आता आपण ॲज आणि ॲज सून याबाबत जरा विचार करू. नंतर आपण व्हॅनचा थोडा विचार करू. तो नियम लक्षात घेऊ. आता ॲज आणि ॲज सून यांचा जो काळ असतो म्हणजे पहिल्या वाक्यातला काळ आणि दुसऱ्या वाक्यातला काळ हा सारखा असतो. परंतु व्हेन मात्र हा काळामध्ये जर बघितलं तर पहिल्या वाक्यातला काळ आणि दुसऱ्या वाक्यातला काळ याच्यामध्ये बदल असतो आणि असतोच. आता हे आपण उदाहरणांच्या माध्यमातून समजून घेऊया. प्रथम आपण ॲज आणि ॲज सूनचा काळ हा सारखाच असतो याची 2 उदाहरणं घेऊ आणि त्यानंतर व्हॅन ची 2 वेगवेगळे काळ कसे असू शकतात आणि ते वाक्य जोडलं जातं ते आपण लक्षात घेऊ. बघू आपण यामध्ये वाक्य इथे लिहिलंय बघा. द बेल रँग पहिलं वाक्य. दुसरं वाक्य आहे द स्टुडंट्स रॅन आउट ऑफ द क्लास. ओके. आता मी काय सांगितलं होतं, ॲज आणि ॲज सून ॲज यांचा जो काळ असतो दोन्ही वाक्यातला हा सारखाच असतो. बघा इथे रँग आहे, रिंग रँग म्हणजे दुसरं पास्ट टेन्स आहे, सिंपल पास्ट टेन्स मधलं हे वाक्य आहे त्यामुळे V2 आहे. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा रॅन आहे, रन रॅन म्हणजे इथे सुद्धा V2 आहे. त्यामुळे काळ जर बघितलं तर दोन्ही सिंपल पास्ट टेन्सच आहे. ओके. आता आपण ॲजचा वापर करू आणि ॲज सून ॲजचा वापर करू. पहिल्यांदा आपण ॲजचा वापर करून हे वाक्य कसं होईल बघा. ॲज द बेल रँग, कॉमा द स्टुडंट्स रॅन आउट ऑफ द क्लास. लक्षात आलं. बघा परत एकदा. ॲज द बेल रँग, कॉमा द स्टुडंट्स रॅन आउट ऑफ द क्लास. म्हणजेच घंटा वाजली, जे जशी घंटा वाजली त्याच तशीच विद्यार्थी वर्गाच्या रॅन आउट बाहेर आले, धावत बाहेर आले, असा त्याचा अर्थ झाला. आता हेच वाक्य आपण ॲज सून ॲजने करूया. म्हणजे ॲज सून ॲजचा अर्थ काय, ज्या क्षणी त्या क्षणी. बघा कसं होणार. ॲज सून ॲज द बेल रँग, कॉमा द स्टुडंट्स रॅन आउट ऑफ द क्लास. क्लिअर. आले लक्षात. म्हणजे ॲज आणि ॲज सून ॲजची जी कन्स्ट्रक्शन आपण करतो आहोत ती सारखीच आहेत. फक्त जरा इथे अर्थ बघा. जसे डॉट 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 तसे इथे ज्या क्षणी त्या क्षणी असं त्याचा अर्थ होतो. आता आपण व्हेनचं एक वाक्य बघूया. मी मगाशी म्हटलं की व्हेनमध्ये 2 टेन्सेस असतात, 2 टेन्स असतात. आता ते कसे असतात त्याचं एक उदाहरण घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. वाक्य बघू. ही वॉज watering the plants. I saw him. He was watering the plants. I saw him. ओके. आता यामध्ये बघा
वेनचा आपण वापर करणार आहोत. वाक्य करतोय बघा. ही वॉज वॉटरिंग द प्लांट्स when I saw him. बघा, मगाशीच मी म्हटलं की या ठिकाणी टेन्सेस बघा, इथे वॉज वॉटरिंग आहे, याचा अर्थ तो पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये बघितला तर इथे हा सिंपल पास्ट टेन्स आहे. म्हणजे दोन वेगवेगळे असे टेन्सेस असताना आपण वेनचा वापर करतो आहोत. आणि वाक्य कसं झालं बघा. ही वॉज वॉटरिंग द प्लांट्स, म्हणजे तो झाडांना पाणी देत होता, घालत होता. तेव्हा आय सॉ हिम, म्हणजे त्यावेळेला मी त्याला पाहिले, असं त्याचा अर्थ होतो. ओके. अजून एक वाक्य घेऊ, म्हणजे अजून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला नेमकं वेनचा वापर कसा करायचा असतो तो. सेकंड सेंटेन्स, मदर had already cooked the food. The father entered the kitchen. मित्रांनो, ते लक्षात घ्या की हॅड कुक्ड हा पास्ट परफेक्ट टेन्स आहे आणि एंटर्ड हा सिंपल पास्ट टेन्स आहे. मी आता सांगितलं की दोन वेगवेगळे काळ हे आपण वेनने जोडू शकतो. दोन वेगवेगळे काळ एकत्र आणण्याचं काम आपला वेन करतो. मगाशी आपण सुरुवातीला वेन वापरत होतो, आता ह्या दोन वेगवेगळ्या टेन्सना एकत्र आणण्याचं काम वेन करणार आहे. मग हे वाक्य कसं होणार बघा. मदर हॅड ऑलरेडी कुक द फूड वेन द फादर एंटर द किचन, असं वाक्य झालं. म्हणजेच मदर हॅड ऑलरेडी कुक द फूड, आईने ऑलरेडी जेवण बनविलेलं होतं, तेव्हा द फादर एंटर्ड इन द किचन, वडील स्वयंपाकघरामध्ये आले, असा त्याचा अर्थ झाला. ओके. म्हणजे एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल की पहिल्या वाक्यरचनांमध्ये, पहिल्या नियमांमध्ये आपण तिघांचाही सारखाच वापर केलेला होता, पण यामध्ये ॲज आणि ॲज सून ॲजचा वापर आपण सुरुवातीलाच करत होतो, कारण दोन टेन्स हे सारखेच असतात, एकाच काळाची वाक्य दोन असतात. पण वेनची वाक्यरचना जी आता आपण पाहिली त्याच्यामध्ये हे दोन वेगळे टेन्स आहेत आणि दोन वेगळ्या टेन्सना एकत्र आणण्याचं काम हा वेन करत असतो. तर हा दोघांमधला जो फरक आहे तो समजून घ्या. मित्रांनो, आज आपण ॲज, ॲज सून ॲज आणि व्हेन ही वाक्यरचना शिकली. नेक्स्ट व्हिडिओ यू विल लर्न नो सूनर दॅन, हार्डली व्हेन, स्कॅर्सली व्हेन. तर ही जी वाक्यरचना काय आहे, कशी करायची असतात, त्याचा फॉर्म्युला कोणता आहे, तो आपण पुढच्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकाल. जे नवीन व्हिडिओ पाहत असतील त्यांना रिक्वेस्ट आहे की जर आपण सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन जे व्हिडिओज येतील, जे ग्रॅमरचे रूल्स आणि ग्रॅमर सेंटेन्सेस कशी बनवायची हेच पाहण्यासाठी तुम्हाला ते सोपं जाईल. आणि महत्वाची सूचना म्हणजे इफ यू हॅव एनी डाऊट्स अँड एनी क्वेरीज यू कॅन राईट युअर ओन ओपिनियन इन द कॉमेंट बॉक्स. डोंट फॉरगेट इट, ते मात्र विसरू नका. अजून काही 10 वाक्य तुमच्या अजून सराव व्हावा ॲज, ॲज सून ॲज आणि वेन वरती, तर त्यासाठी तुम्हाला 10 वाक्य दिली जातील. वाक्य सोडवा आणि जर काही शंका असतील तर तुम्ही कॉमेंट्समध्ये टाकू शकता. धन्यवाद.